का कट होते मग कसं कट होते? आम्ही ते कसं कापलेले बघ कसं कट होते. मित्रांनो, हॅपी मकर संक्रांती. आज 14 जानेवारी आहे 2024चा. आज आम्हाला पतंग उडवायचा आहे. कुठे जाणार आहे पतंग उडवायला? इथनं ना डायरेक्ट तिथं ते टावर आहे बघा. तर बघा मित्रांनो, आमचं गाव तिथं फॅक्टरी आहे. थोडं झूम करत का रे? हां, झूम करत थोडं. तर हे फॅक्टरी आहे उगा शुगर्स वर्क्स लिमिटेड, आणि हा आमचा शुभम आहे. मी चाललोय तिळगुळ यायला. आता दाखवतो तुम्हाला आमचं गाव उगार करून. तर चलो. काय झाले? KGF मध्ये काय स्टाईल आहे तुझं? वन साइड आहे लेजेंड्स नो. बाईक घेऊन जायचं का चालत जाय? बाईक घेऊन जा. शुभम प्रँक करणार आहे. आम्ही आलो ऋषीच्या घरी. तर बघूयात आता काय प्रँक करते. गो गो. शुभमचा लाथा खाणार. शुभम लाथा खाणार आहे ऋषीच्या. एवढं गार वाजवलं आहे. ते आमचे बॉडी बिल्डर जिम करत होते गावात. काय करत होता रे? बाथरूम मध्ये जिम. कुठं? बसा गटात? नाही, घरावरती. घरावरती कोणाच्या? आमच्या घरावर 2-3 पतंग उडतात. एकच उडते. का? कट होते मग एकाला. कसं कट होते? आम्ही ते कसं कापलेले बघ कसं कट होते. तसंच कट होते. तुला काय माहिती का पतंग उडवायला जायचं? चला चला. अरे मला 1:30 वाजता ट्रेन आहे, मी जाणार आहे. 1:30 वाजता. हां, हरिप्रिया एक्सप्रेसने. 1 तास पतंग उडवाय की. चला मग तिळगुळ घेऊन जाऊ पटकन. चला काय, चला आपण तिळगुळ आणि पतंग घेऊया पटकन. वॉश निघे ना तुझी. हा निघली. चलो. आणि गाडीची किल्ली बाहेर, तू आत. तर चला मग आपण चाललोय. जरा भुसाकट्टात जाऊन येऊ. जरा आमचा भुसाकट्टा दाखवतो तुम्हाला. स्टेडियम आहे वानकडे. हा, शुभमचा वानखेडे स्टेडियम आहे ते. हा, शुभम जरा इंट्रोडक्शन दे स्टेडियमचं. कसं आहे? माती सगळीकडनं तोंडात जाते. सांग. इथं बघा, लॉर्ड स्टेडियम म्हणे. लॉर्ड स्टेडियम म्हणे. कोणाला कळत नाही. 7 एकरचं आहे, पूर्ण 7 एकरचं ग्राउंड आहे. आणि फॅक्टरीच आहे, पण आम्ही खेळतो तेव्हा मन जाईल तेव्हा. शुभम एक्स पुणेकर आहे. गाडी चालू. ह्याला गाडी चालवता येत नाही रे, म्हणजे मोबाईल घेऊन. 52 यांना काय झालंय काय माहित. दोघं गाडी घेतो म्हणाला. चला लवकर. त्यांनी मास्क वगैरे घाललेला. कुठे जाऊया? कुठे घेऊ? वाणी बाजार मध्ये. ओहो, सुंदरी तुझं नाव काय? तुझं गाव काय? पतंग आहे. पतंग कशाला 2 घ्या चला. फाईट लावूया की तिथे जरा. अरे मी उडवणार नाही. मला 1:30 वाजता ट्रेन आहे, मी जाणार आहे 1:30 ला. चल. आणि तिथं जायचं? कुठे जायचं? कॉलेज समोर तिळगुळ कुठे घ्यायचं? हे आमचा भुस्साकट्टा आहे. तिथं पिच केले, इथं बाउंड्री लावले बाजूला. आणि तर हे आमचं ग्राउंड आहे. शुभम पण आता इथंच खेळतोय. कुठला पतंग घ्यायला आलेला. हे पतंग वगैरे निघाले तर जरा
चांगला द्यायची तिथं बघा आमचा दादा सिलेक्ट करायला रिपेरी असलेलं द्यायची एकदम हे चांगलं वाटतं की आणि आमचा बबलूला काय तर शिकवायला कुठलं घेऊ 5चं हे आहे 10चं हे आहे 10 घ्यायचं थोडा आता दोरा एक घेऊ घरात एक आहे हाय घरात एक हाय एकच घे ना 5चं घेऊया का त्याला हे म्हणजे असं ह्याच्यापेक्षा मोठं कुठलं आहे पतंग घ्यायला आलेले आहेत आणि आज पतंगेचं सिलेक्शन चालू आहे करा कमेंट करा यांनी हे शब्द 10 वेळा बोललेले आहेत त्या व्हिडिओमध्ये आणि तिथं बघूया आपण कुठलं सिलेक्ट केलेलं आहे यांनी सिलेक्ट केलेलं आहे 5 रुपयाचं करतोस का कर आणि फोन पे करत आहे आपण दाखवू नाही शकत का म्हणजे फोन पेचे कोड वगैरे दाखवू नाही शकत आपण बघा आणि एक गाडी आहे इथं आमचे गाव लई हे आहे मोटर दोरा आहे ना त्याच्याकडे आहे ना रे आत्ता एक घेतला कापसाचेच असतात सगळे तर गायज आम्ही हे पतंग घेतलेलं आहे रेस सुपर किको स्पीड कार्टून आहे कार्टून आहे. बघत जावा आम्ही लहानपणी लय बघत होतो मी नव्हतं बघित रे मला माहिती नाहीये तू अजून लहानपणीच आहे अजून मोठापणी झालं नाही अरे आता 7वीला आहे मी चला चला नंबर प्लेट कोण खाल्लं रे अर्धा अरे बापरे रोड लय खराब आहे ऋषी हा कधी होणार रोड पुढच्या वर्षी तर बघा मित्रांनो रोड आमच्या उगारमधला आतला लेनचा रोड आहे हा खूप खराब केलेला आहे पाईपलाईनसाठी खड्डा काढला होता 1 वर्ष झालं अजून काही झालेला नाही तिथे आणि आमचा अभिषेक रोज दिवसानंतर आलाय म्हणून त्याला कळत नाही आहे रोड हां पण ऋषीदाला तुम्ही आता बघितलेलाच आहे ते दररोज येते म्हणून किती फास्ट आला तर आम्ही आलेलो आहे घरात आई आज नातू जाणार आहे मग काय बोलतेस मग नातूला व्हिडिओ करायला व्लॉग करायला का व्लॉग तो हसायला लागला तिथं हा डबल स्टँड लाव की सायकल मागा लावतो म्हणजे ते वन साइड व्हायला लागले रे अरे डबल स्टँड लाव ना होते बरोबर बघितलं ट्राय मागावर जरा गाडी म्हणून याला सांगत होतो मी जिमला जावं बस तू काय बस ऋषी स्पॉन्सर केलं तर 100% जिम अरे ह्यो ह्याची इन्कम चालू आहे आता आणि मला म्हणतोय स्पॉन्सर कर ये तुम करना क्या चाहते हो रिव्हर्स लावायची मम्मी थांब अरे रिवर्स पहिला कुठे रिवर्स लावलास खरा केव्हा बसली होती रे का मग आता पण बसते की सायकलची इथं होती गाडी पहिला ए नाही रे बाबा मी लावतो सर तू धर मी लावतो धर धर हो बघ यो कुठे एवढ्या आतमध्ये लावते नाही रे ते जात आतमध्ये डायरेक्टली लाव ना अरे बसत नाही ते असं पडेल ना गाडी कोणाच तर पावसात भिजून हां पडेल नको असं लावायला तो आमचा ऋषी अरे कोणतरी पोरगं वगैरे पडलं ना तर हे होईल त्यापेक्षा त्या साईडला लावू ना त्या साईडला लावू ना ऋषी थांब त्या खाली दगड ठेवूया आपण एका ह्याच्या खाली तर जुगाड करणार आहे आम्ही थांबा थांब 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 जग ह्या साईडला दगड ठेवतो तर मित्रांनो आम्ही आता दगड ठेवणार आहे ह्याच्या खाली कारण गाडी लई दिवस बंद राहणार आहे इथेच होय ना रे एक पतंग रेडी झालेला आहे दुसरं पतंग हे झालेलं आहे
थांब ओके मध्ये झालेलं आहे मित्रांनो. आमचं काम पहिलाचा टास्क संपलेला आहे. गाडी लावायचा. गाडी असू दे लॉक कर गाडी बस. अनलॉक केलेला आहे. तर आता 4 महिन्यांनी गाडी बाहेर काढायची. नको राहू दे. एवढं कोण जात नाही इकडे. आमचा ऋषी जिमला जातो, जिमची ताकद इथं दाखवणार आहे. मी म्हटलं राहू दे, कारण आधीच एकदा हात मोडलेला आहे. हात मोडलेला आहे गरीब आता. शुभम शेवटी तिळगुळ सांडला. हे बघा तिळगुळ सांडला आमचा शुभम, आणि ते पण ऋषीच सांडला. आज आमच्या आजीला शुगर लय परत यायचं पण पद्धत असते. लय गोड असतात. अजून कोण जाणार आहे का बबलू तर तिळगुळ या गोड बोला. हे नको बाबा, पाया पडू नकोस, राहू दे. तिळगुळ ठेवलेलं आहे. आम्ही आता वरती चालले. कशा तर आता बांधतोय आम्ही. मी उडवणार नाही जास्ती. काय रे? बांध. आमचा ऋषी दिसतो की नाही मॉडेल? कमेंट करा जर मॉडेल दिसत असेल तर. मॉडेल रॉकिंग स्टार. एवढं पण खरं बोलायचं नाही बाबा आपल्याला ब्लॉग मध्ये. थोडं खोटं बोलायचं असतं जरा. खोटं बोलायचं नाही रे ब्लॉग मध्ये. नाम लूंगा तो बदनाम हो जाए. इथं बघा पतंग उडलेली आहे. तर शुभमची पतंग उडलेली आहे आणि क्रॅश पण झालेली आहे. शुभमची पतंग पण शुभम सारखी. हा बघा कमला आहे. कलंगा नाच. तो ह्याची पतंग म्हणत तर नीट बसला आहे. माझी पतंग माझी पतंग पण असं गाठ मारायचं नसतं रे. आणि ऋषीची पतंग उघडा आलेली आहे वरती. आणि याला म्हणतात शुभम ऑर्डरची ताकद. मी उडवलेला आहे पतंगला हवेत तिथं. आमच्याकडे जलवा आहे भावांना. दोघांचे पण पतंग उडलेले आहेत. मला कॉम्पिटिशन देण्यात येत आहे. पण शुभमचं क्रॅशच होत दरवेळेस. हवा कोणीकडे बघावं लागेल, तिकडेच आहे. शुभम तू दे इकडे, मी उडवतो. मला ट्राय करून बास झालेला आहे. अभिषेक दादा आमचा चालू करत आहे. हे काय मासरची जाळी घातल्यावर पतंग घालायला. हे बघा आमचा ऋषीदा आपण कॉम्पिटिशन द्यायला. बघा ते आमचं मदत कसं मागतात बघा ह्याने, आणि आम्हाला सांगतात तुम्हाला येत नाही म्हणून. हे बघा 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला पतंग उडवू काय 2 मिनिट लागत नाही उडवायला. हे बघा हे अभिषेक ब्रोचं आणि हे ऋषी ब्रोचं. हे बघा ह्यांचं पोझिशन बघा पहिला किती युनिक आहे. हे बघा काय भारी युनिक पोझिशन आहे. आणि यांचं पण अडकलेलं आहे. ह्यांचं कुठं इथं आहे खालती. थांबा तिथं बघा आंब्याच्या झाडात मामा वाढायला आजी वरडाल्या का, म्हणजे झाडाला मोरी लागलेल्या आहेत, झोपले. फुलं लागलेले. मामांची तब्येत ठीक नाहीये. हे ऋषा तू ओरडू नको रे. आजी इथं आहे आमची. मामा झोपले, मामांची तब्येत ठीक नाही, ओरडतील. आमच्या पप्पांची तब्येत ठीक नाही आहे आणि ह्यांनी दंगावर दंगा करायला. हा, आणि शुभम पण आहे तुझा, आणि शुभमच पहिला मार खाणार आहे गावाला. आणि हे दोघं शुभमच खाते मार पहिला. ह्यांच्या म्हणून दर टाइम मीच मार खातो ह्यांच्या म्हणून. आता माझं तर झालेलं आहे.
आता शुभमोड होतोय आणि मी बसलोय जरा सावली तिकडे टॅवेलच्या खाली. आणि मला 3-1:30 वाजता जायचं आहे कारण माझी ट्रेन आहे 1:30 वाजता. आता मी पुण्याला निघालो आज. तर बास झालेला आहे सगळ्यांना. हा ऋषी बास केलेला आहे कारण ऋषी जर उन्हात फिरला तर टॅन होईल ना खूप. हां त्याच्यामुळे तो बास केलेला आहे. शुभम पण काय, शुभमला काय फरक पडत नाही. शिवम जलमल्यापासून स्टॅन आहे. नाही शुभम जलमल्यापासून टॅन नाही. ऋषीचं काय ऐकू नका, ऋषी खोटं बोलतोय. तर मित्रांनो आता आम्ही बास केलेला आहे कारण वैतागलेत सगळे. अर्धा तास बास आहे, ठीक आहे अर्धा तास खेळलो का रे. 15 मिनिट. शुभम मला म्हणतोय तू स्वप्नात ब्लॉगर होणार आहेस मोठा. तर शुभम बघा, शुभमला थोडं शिवमला एक पप्पी अरे. का म्हणजे मला टक्कर द्यायला कोण नाही ना. माझं व्लॉगिंग भारी आहे का ह्यांचं व्लॉगिंग भारी आहे, कमेंट करा. ऑब्विसली शुभमचा भारी व्लॉग आहे कारण तो आता ह्या व्लॉगमध्ये खूप काही बोललेला आहे आणि त्याच्यामुळेच आय थिंक ह्याच्यामध्ये थोडी मजा आलेली आहे आम्हाला, होय ना शुभम. आणि ऑब्विसली ह्यांनी पतंग तोडवाल्यात आमचे नुकसान करायला. आय एम सॉरी शुभम, आय एम रिअली सॉरी. ब्रो व्हाय आर यू वेस्टिंग युअर टाइम. डोंट वेस्ट युअर टाइम. हे बघा आता इंग्लिशमध्ये बोलायलात, इंग्लिश येत नसलं तरी पण डोंट वेस्ट. ते न्यूजमध्ये जरा रीड करून झालेलं आहे इंग्लिश परफेक्ट त्यांचं. आणि ह्यांनी आता आम्हाला शाळेला आलेले. लेट्स गो गाइस. व्लॉग में ना व्यूज बहुत आएंगे. क्यों पता? क्यों? क्योंकि इस व्लॉग में मैं जो हूँ. अगर डाउनफॉल हुआ ना तो इसका चेहरा देख के होगा. किसका? इसका और समझ लो अगर वीडियो फेल चली गई तो समझ लेना कि शुभम का चेहरा था इसलिए फेल चली गई. मेरे वजह से ही फेमस हो रहा है क्योंकि मैं. तर निघालो आम्ही आता पुण्याला. आमचा ऋषी भाऊ सोडायला आलाय. बाय बाय. तर आलो आहे आम्ही आता स्टेशनवरती आणि आता तिरुपती ट्रेनने जायचं मिरजपर्यंत. तिथून मग गोंदिया आहे 3:30ला. आय थिंक ती 11पर्यंत जाईल पुण्यामध्ये. सो रिझर्वेशन केलेलं आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे जास्ती. आणि ऋषी भाऊ आमचं सोडायला पण आलेलं आहे मला. आमचा ऋषी म्हणते डोळे उघडत नाहीत त्याचे. तर ऋषीचे डोळे बघा. हां जास्त झालं असतं. मी सकाळी डोळे उघडत नाही माझे. काय जास्त झालेलं असतं रात्री अभ्यास जास्त झाला असता. चुकीचं काही विचार करायचा नाही. फॅमिली फ्रेंडली शो आहे आमचा. तो म्हणतो ब्लॉग आहे. तर मित्रांनो हा व्लॉग इथेच संपवतो कारण आता ट्रेन येईल थोड्याच वेळात. तर भेटू पुण्यामध्ये परत एकदा नव्या व्लॉगमध्ये. तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. लाईक शेअर आणि कमेंट करा. हा व्लॉग आवडला असेल तर आणि शेअरसुद्धा करा. धन्यवाद.